Zee 24 तास एक पाऊल पुढे. ठीक आहे, मधू चव्हाणांकडे आपण जाऊया. एवढंच म्हणायचंय वानखेडे ना की एखाद्या वेळेला हे आता चिखलबेक तुमच्यावर मी भ्रष्टाचाराचा आरोप केला की मग बीजेपीचं काय, वानखेडेंसारख्या नाही बोलणं, ते परस्पर विसंगत बोलतात. आता त्यांनी ह्यानाच उत्तर देताना सांगत होते की 6 महिन्यापूर्वी आलंय, आता कशाला काढायचं. मुद्दा असा आहे की समजा माझा ड्रायव्हर आहे किंवा माझ्याकडे वर्षानुवर्ष काम केलेला एखादा नोकर आहे, त्याला मला त्या ठिकाणी विदाउट इंटरेस्ट त्या ठिकाणी पैसे द्यायचे घर घ्यायला किंवा कशा कामासाठी, तर माझ्या हेतूबद्दल शंका घ्यायचं कारण नाही. पण मी जर 2 नंबरचा पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवला असेल आणि तो बेनामी म्हणून माझ्या ड्रायव्हरच्या नावावर जर त्या ठिकाणी फ्लॅट घेऊन नंतर तो पुन्हा माझ्या नावावर घ्यायचं, ते अनैतिकता आहे, त्याची चौकशी करावी. परंतु मी भाईंना सांगू इच्छितो की भाई असं करून चालणार नाही. त्याचं कारण असं की काही वर्षापूर्वी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस मधून, एक मिनिट ऐका, माझा ऐका, तुम्ही शांतपणे ऐका प्लीज. त्या ठिकाणी 60 लाख रुपये नगरवालाच्या नावाने काढले गेले. त्यावेळेला मल्होत्रा नावाच्या कॅशियरला असं विचारलं गेलं की तुम्ही 60 लाख रुपये कसे दिले सहीशिवाय. त्यावेळेला ना श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधींचा कोणीतरी आवाज काढला आणि आवाज काढल्यानंतर लगेच गोणीत पैसे भरले आणि त्या ठिकाणी ते मी देऊन टाकले. आणि मला असं म्हणायचंय, आता मुद्दा तोच सांगायचा आहे की काँग्रेस इतक्या लाईटली घेतं. इथे सत्य आहे की त्यांचे त्या ठिकाणी जावई असल्यामुळे त्यांना दिलंय का, फक्त एवढाच आहे, गैर काय नाही. डीएलएफने अशा सामान्य माणसाला दिलं असतं का? एकच मिनिट अमोल, एकच मिनिट, एक मिनिट वानखेडेजी चव्हाण माझा नाही बोला, अशोकजी बोला. की डीएलएफनी कुठलेही नंबर 2 चे पैसे दिलेले नाही. ती एक लिस्टेड कंपनी आहे, त्यांनी कर्ज दिलं. राहिले तुमचे भावनात्मक संबंध तुमच्या ड्रायव्हर सोबत, तर मी तुम्हाला सांगतो डीएलएफचा मालिक आणि राजीव गांधी हे फार जुने कॉलेजच्या दिवसापासूनचे मित्र आहेत. तर आपल्या मित्राच्या जवायला पैसे दिले तर त्याचाही भावनिक आपण मुद्दा लावू शकतो. प्रश्न नैतिकतेचा आहे. नैतिकतेमध्ये आपण जर पब्लिक लाईफ मध्ये आहोत तर आपल्याला नैतिकता जपायला पाहिजे, 100% जपायला पाहिजे, 100% जपायला पाहिजे. आपण जर राज्यसभेचे परंतु संचेतीने त्यांना पैसे दिल्याचं अजून प्रूव्ह झालेलं नाही. हा आरोप आहे, आरोप म्हणजे त्याच्याकडे गुन्हा नाही आहे. आपण पुढे जाऊया, आपण पुढे जाऊया. नको भाई, आपण पुढे जाऊया. या एवढंच मला एक सांगायचं आहे, मधू चव्हाणांना मला एक सांगायचं आहे किंवा याच संबंधात दुसरा विषयच नाही. आता ही गोष्ट डीएलएफची आहे. मग डीएलएफने नोएडामध्ये जे काही काम केलेलं आहे ते तिथल्या सरकारचे किंवा तिथल्या लोकांशी संबंधित आहे का? मग डीएलएफने बँगलोरला जे काम केलंय, नका सांगू ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्या अशा नसतात. त्या असं म्हणजे त्याच्यावर काहीतरी हे करणं योग्य नाही. सगळ्या बाबतीत चर्चा करणं. लक्ष्मणराव जोशींना बोलायचंय. जोशी सर मगाचपासून खून करतायत. जोशी सर बोला. मला असं वाटते की हे जे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत, हो, त्याचं मुख्य कारण आहे की आपल्या राजकारण्यांवर लोकांचा विश्वास उरलेला नाही. राजकारणी मंडळी देशाच्या कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी काही करू शकतात हे लोकांना आता पटेनासं झालेलं आहे. कायदेशीर आणि नैतिकता हे दोन्ही प्रश्न नेहमी उपस्थित केले जातात, परंतु ते आपल्या सोयीच्या वेळी. आपल्या सोयीला जर कायदेशीर मुद्दा सोयीचा वाटला तर मग आपण कायदेशीर मुद्दा उपस्थित करतो. आपल्याला नैतिकता जर सोयीची वाटली तर आपण नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करतो. परंतु कायदाही आपण बाजूला ठेवू, नैतिकताही बाजूला ठेवू. त्याच्यामध्ये कॉमन सेन्स नावाचा, ज्याला तर्क म्हणता येईल, असा एक मुद्दा आहे, असा एक विषय आहे. आणि तर्काच्या आधारावर जर विचार केला तर खरोखर डीएलएफ ही कंपनी चॅरिटी करण्यासाठी निघालेली आहे का? तिला चॅरिटी करायची आहे की तिचे काही बिझनेस इंटरेस्ट आहेत? आणि मग चॅरिटी करायची असती तर त्यांनी एखादी धर्मशाळा बांधली असती, गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम केलं असतं. त्यांनी ते केलेलं नाही. त्यांच्या जवळचा पैसा जो होता तो पैसा त्यांनी, प्रत्येक बिझनेसमॅन आपला पैसा, आपला लाभ कसा होईल या दृष्टीने गुंतवत असतो. आणि तेच डीएलएफने केलेलं आहे की आपल्याला जास्त लाभ कशामुळे होणार आहे. रॉबर्ट वढेराचं नाव सांगितल्यानंतर कदाचित त्यांची जी कामं आहेत ती कामं चुटकीसरशी होतील, आणि चुटकीसरशी जर त्यांची करोडोची कामं होणार असतील तर तो एक प्रकारे त्यांचा फायदाच आहे.
त्यामुळे फायद्यावर नजर ठेवून हे व्यवहार झालेले आहेत, याबद्दल लोकांच्या मनात तरी शंका नाही. आता प्रश्न उरतो की त्यांनी रॉबर्ट वढेराचीच निवड का केली, तर त्याचं ऑब्व्हियस कारण आहे की त्यांनी आपल्या लाभाकडे, नफ्याकडे लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी रॉबर्ट वढेराची निवड केली. खरं तर त्यांनी 300 कोटी केजरीवालने फक्त 300 कोटी संपत्ती जमा केल्याचा आरोप केला आहे. मला तर असं वाटते की हा आरोप झाल्यानंतर रॉबर्ट वढेरा कदाचित केजरीवालांच्या विरुद्ध बदनामीची नोटीस देतील की तुम्ही 300 कोटी रुपयांची एवढी कमी संपत्ती माझ्या नावावर का लावली. कारण आज 300 कोटी हा अतिशय छोटा आकडा आहे. आज सर्व व्यवहार जे होत आहेत, गैरव्यवहार होत आहेत, ते हजारो कोटीचे, लाखो कोटींचे होत आहेत. त्या मानाने 300 कोटींचा जर गैरव्यवहार झाला असेल तर तो छोटा आहे. अर्थात तो क्षम्य नाही, त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही, परंतु आपण या दृष्टीनेही या समस्येचा विचार केला पाहिजे असं मला प्रांजळपणे वाटते. अगदी खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. भाई, याच्यावर येतो मी तुमच्याकडे उत्तर द्यायला. आणि त्याचबरोबर भाई मी येतो तुमच्याकडे. भाई मी येतो तुमच्याकडे. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. लक्ष्मणराव जोशींनी मांडलेले मुद्दे खूप गंभीर आहेत, त्याच्याविषयी आपण बोलूयाच. आणि त्याचबरोबर अरविंद केजरीवालांचं पुढचं राजकीय ध्येय काय आहे, ते यातून काय साध्य करू पाहतायत. अरविंद केजरीवाल, ज्याला एक अत्यंत धूर्त समाजसेवक म्हणून याच्या आधी ओळखलं जायचं, एक अत्यंत हुशार समाजसेवक म्हणून ओळखलं जायचं, त्यांचे पुढचे प्लॅन काय आहेत आणि एका सक्षम विरोधी पक्षाची जी स्पेस देशात निर्माण होऊ पाहतीये ती काबीज करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे का, याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.